जगातील सर्वात शक्तिशाली देश मानला जाणाऱ्या अमेरिकेत सध्या अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात केवळ जगभरातूनच नाही तर त्यांच्या स्वदेशात अमेरिकेच्या कानाकोपऱ्यात संतापाचा वणवा पेटला आहे. काल अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये आणि 3,300 पेक्षा जास्त शहरांमध्ये तब्बल 80 ते 90 लाख लोक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला नाव देण्यात आलंय नो किंग्स प्रोटेस्ट, म्हणजे आम्हाला राजा नको आहे, आम्हाला लोकशाही हवी आहे. एकीकडे ट्रम्प आपली सत्ता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे सामान्य अमेरिकन नागरिक इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावर का उतरला आहे? लोकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि या आंदोलनाचा ट्रम्प यांच्या भविष्यावर, राजकीय भविष्यावर काय परिणाम होईल? आज या सर्व प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. अमेरिकेच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे एक दिवसीय आंदोलन मानले जात आहे. परंतु हे लोक अचानक रस्त्यावर का आले? याची 5 प्रमुख कारणे आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे इराण सोबतचे युद्ध. ट्रम्प प्रशासनाने ऑपरेशन एपिक फ्युरी या अंतर्गत इराणवर लष्करी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये अनेक अमेरिकन सैनिकांचा जीव गेला आहे. युद्ध नको, शांतता हवी ही मागणी घेऊन अमेरिकेतली तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात आता रस्त्यावर उतरली आहे. दुसरं कारण आहे इमिग्रेशन धोरण. ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणांविरोधात अमेरिकेत नेहमीच रोष राहिलेला आहे. मात्र अलीकडेच इमिग्रेशन अँड कस्टम्स इन्फोर्समेंट अर्थात ICE या संस्थेने मिनेसोटा आणि इतर राज्यात केलेल्या कारवाईत काही निष्पाप निरपराध नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यामुळे स्थलांतरित समुदायामध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. तिसरं कारण आहे वाढती महागाई. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे आणि युद्धामुळे अमेरिकेत गॅस, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आता गगनाला भिडल्या आहेत. सामान्य माणसाने जगायचे कसे हा प्रश्न घेऊन कामगार वर्ग या आंदोलनात सामील झाला आहे. चौथं कारण आहे जनतेवर लादलेली हुकुमशाही. आंदोलकांचा सर्वात मोठा आरोप असा आहे की डोनाल्ड ट्रम्प हे एखाद्या राष्ट्राध्यक्षाप्रमाणे काम करत नाहीत, तर ते एखाद्या राजाप्रमाणे वागत आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर हा राजकीय विरोधकांना दाबण्यासाठी केला जात असल्याचा दावा नो किंग्स चळवळीचे नेते करत आहेत. आणि 5वे कारण आहे आरोग्य आणि संशोधन कपात. ट्रम्प प्रशासनाने आरोग्य सेवा आणि वैद्यकीय संशोधनाच्या बजेटमध्ये मोठी कपात केली आहे. आम्हाला राजा नको, लस हवी अशा घोषणा देत शास्त्रज्ञ तसेच डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. हे आंदोलन केवळ न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन पुरते मर्यादित नव्हते. वॉशिंग्टन DC येथील लिंकन मेमोरियल पासून व्हाईट हाऊस पर्यंत मानवी समुद्र लोटला होता. मिनेसोटा येथे ब्रूस स्प्रिंगस्टीन सारख्या दिग्गज गायकांनी आणि बर्नी सॅन्डर्स सारख्या नेत्यांनी हजेरी लावली होती. कॅलिफोर्निया आणि शिकागो येथेही लाखो लोकांनी ट्रम्प यांच्या मास डिपोर्टेशनचा विरोध केला आहे, निषेध केला आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन केवळ डेमोक्रेटिक राज्यांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. आयडाहो, फ्लोरिडा आणि टेनेसी यांसारख्या ट्रम्प यांच्या बालेकिल्ल्यातही हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. ही ट्रम्प यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. ट्रम्प यांनी या आंदोलनाला नेहमीप्रमाणे ट्रम्प ड्रेजमेंट सिंड्रोम असे नाव दिले आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या पत्रकात या आंदोलनाला अमेरिकेचा द्वेष करणाऱ्यांचे संमेलन असे संबोधले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आंदोलकांची थट्टा करणारे काही व्हिडिओ शेअर केले, ज्यामुळे संताप अधिकच वाढला. मात्र ट्रम्प समर्थकही शांत बसलेले नाहीत. काही ठिकाणी प्राऊड बॉयज सारख्या संघटनांनी आंदोलकांसमोर काउंटर प्रोटेस्ट केला, ज्यामुळे काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, या आंदोलनाचा ट्रम्प यांच्या राजकारणावर काय परिणाम होईल? अमेरिकेत लवकरच संसदीय निवडणुका होणार आहेत. जर हे जनमत असेच ट्रम्प यांच्या विरोधात राहिले तर त्यांना रिपब्लिकन पक्षाला आणि संसदेतील बहुमत त्यांना गमवावे लागू शकते. बहुमत गेल्यावर ट्रम्प यांना कोणतेही नवीन कायदे करणे कठीण होईल. या आंदोलनामुळे रिपब्लिकन पक्षातील काही मवाळ नेते आता ट्रम्प यांच्या कट्टर धोरणांपासून स्वतःला बाजूला ठेवू लागले आहेत. पक्षातील ही फूट ट्रम्प यांच्यासाठी घातक ठरू शकते.
राजकीय विश्लेषक एरिका चेनोवेत यांचे मत आहे की जर देशातील 3.5% जनता शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरली तर सरकारला आपले धोरण बदलावेच लागेल. अमेरिकेतील सध्याचे आंदोलन या टप्प्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचले आहे. या आंदोलनामुळे जागतिक स्तरावर अमेरिकेची लोकशाहीचा रक्षक ही जी भूमिका होती ती आता प्रतिमा डागाळलेली आहे. मित्र देशही आता अमेरिकेसोबत व्यवहार करताना सावध पवित्रा घेत आहेत. अमेरिकेतील ही परिस्थिती केवळ त्या देशापुरती मर्यादित नाही. अमेरिकेत जे काही घडते त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटतात. तेलाच्या किमती असोत किंवा जागतिक सुरक्षा, ट्रम्प यांच्या विरोधातील हा उठाव जगाची अर्थव्यवस्था बदलू शकतो. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज सर्वात मोठा असतो हे या आंदोलनामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ट्रम्प आता जनतेच्या मागण्यांकडे लक्ष देणार की आपली धोरणे अधिक कडक करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.